Question is find the polar coordinates of points whose Cartesian coordinates are. आपल्याला शोधायचे पोलर कोऑर्डिनेट शोधायचे ऑफ पॉइंट्स whose Cartesian coordinates are. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला पोलर कोऑर्डिनेट शोधायचे म्हणजे शोधायचे आपल्याला r आणि थीटा. आणि r कसा शोधतो आपण √x² + y² आणि थीटा कसा शोधतोय आपण तर tan theta = y/x. therefore theta = tan inverse y/x. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण पोलर कोऑर्डिनेट शोधणार आहे. पहिला क्वेश्चन आहे बघा -√3(1). आपल्याला एक कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत बरं का -√3(1). म्हणजे x काय झाला -√3, y काय झाला तर 1 झाला. द पॉइंट लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. पॉइंट कुठे आहे बघायचा आहे -√3 आणि y = 1. x ची व्हॅल्यू मायनस आहे बघा. x ची व्हॅल्यू मायनस कधी येते इथं x पॉझिटिव्ह असतो, इथं निगेटिव्ह असतो, y इथं पॉझिटिव्ह असतो, y इथं निगेटिव्ह असतो. म्हणजे x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे इथं असणार आहे आणि y ची पॉझिटिव्ह आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. x कुठे असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. पॉइंट कुठे असणार आहे तर सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. therefore the point lies in the second quadrant. सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉइंट असेल. आणि त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स कशी डिनोट करणार आहोत आपण तर r थीटा ने डिनोट करणार आहे. आणि r ची व्हॅल्यू कशी शोधणार r² = x² + y². आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. x ची व्हॅल्यू पुट केली -√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1² which is equal to -√3 चा स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 प्लस 1 is equal to 4. आणि r काय मिळणार आहे आपण 4 चा जर रूट घेतलं तर 2 मिळणार आहे. आणि r नेहमी काय असेल पॉझिटिव्ह असणार आहे त्यामुळे r ची व्हॅल्यू +2 असणार आहे. r is always greater than 0. tan थीटा कसा घेणार आहे आपण y/x. tan थीटा कसा घेतो y/x. म्हणजे tan थीटा काय मिळणार -1/√3. tan थीटाची व्हॅल्यू मिळाली -1/√3. आता आपल्याला r मिळाला फक्त थीटा शोधायचा आहे. आता थीटा शोधायचा कसा पण आपल्याला माहिती आहे बघा आता पॉइंट लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. पॉइंट कसा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे काय 0 to थीटा कुठे असतो नेहमी 0 लाइज बिटवीन थीटा लाइज बिटवीन 0 to 2π. आता tan थीटाची व्हॅल्यू कशी मिळाली -1/√3 मिळाली बघा -1/√3 मिळाली. म्हणजेच काय -tan 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√3 -tan 30 म्हणजे tan ऑफ -30 डिग्री. आपल्याला माहित आहे बघा tan ऑफ थीटा निगेटिव्ह अँगल्स काय लिहितो आपण -tan थीटा. हे आपल्याला माहित आहे tan ऑफ थीटा -tan थीटा म्हणजे -tan 30 डिग्री कसं येणार tan ऑफ -30. आणि मायनस पण अँगल कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. -30 अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये येत नाहीये तर आपल्याला काय घेतलं पाहिजे मग त्याचा कारण tan थीटा कसा आहे पिरियडिक फंक्शन आहे. tan थीटा काय आहे पिरियडिक फंक्शन विथ पिरियड ऑफ पाय. पिरियडिक फंक्शन आहे विथ पिरियड पाय. म्हणूनच आपण काय लिहू शकतोय बघा tan -30 हे कन्वर्ट कसं करू शकतोय 180 प्लस -30 म्हणजे 180 -30 आणि tan काय मिळाला मग 180 मधून -30 झाल्यानंतर 150 मिळाला आणि थीटा मिळेल मग 150 आपल्याला मिळाला. आणि 150 थीटा कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये नक्कीच आहे. थोडं वेगळं एक्झाम्पल आहे डायरेक्टली तर आपण लिहू शकत नाही कारण हा -30 अँगल येतो आणि -30 अँगल कुठे जातो फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातो. पण आपल्याला पॉइंट तर दिलाय सेकंड क्वाड्रंट मध्ये त्यामुळे आपण काय यूज केलं tan थीटा काय आहे प्रॉपर्टी काय tan थीटाची tan थीटा एक पिरियडिक फंक्शन आहे विथ पिरियड पाय. त्यामुळे आपण 180 प्लस जो अँगल आहे तो थीटा घेतो तर अँगल होता -30 त्यामुळे 180 -30 झाला आणि अँगल मिळाला आपल्याला 150 डिग्री. त्यामुळे पोलर कोऑर्डिनेट्स काय मिळाले r = 2 आणि थीटा = 150 डिग्री. याच टाइप मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल घेतो बघा -1 सेकंड एक्झाम्पल आहे -1 करेक्ट.
x ची व्हॅल्यू काय येईल -1, y ची व्हॅल्यू -1. आता द पॉइंट लाईज इन द कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल बघा. द पॉइंट लाईज इन द, आता मायनस मायनस आहे, x चं कोऑर्डिनेट पण मायनस आहे, y चा कोऑर्डिनेट पण मायनस आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं, थर्ड क्वाड्रंट मध्ये येतं. द पॉइंट लाईज इन ए थर्ड क्वाड्रंट, पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. लेट द पोलर कोऑर्डिनेट्स बी r थीटा, करेक्ट आहे. r ची व्हॅल्यू कशी घेतोय आपण, x² + y². त्यामुळे काय येणार आहे -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर which is equal to 1 + 1 which is equal to 2. म्हणजे r काय मिळणार आहे आपल्याला, √2 मिळणार आहे. बरोबर आहे का. r ची व्हॅल्यू √2 असणार आहे. tan θ ची व्हॅल्यू कशी घेतो आपण, tan θ ची व्हॅल्यू घेतोय आपण tan θ ची व्हॅल्यू घेतोय आपण, एकच मिनिट, y/x. करेक्ट. tan θ ची व्हॅल्यू y/x घेतोय, त्यामुळे व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा, y ची व्हॅल्यू आहे -1, x ची व्हॅल्यू आहे -1 which is equal to 1. tan θ काय मिळालं आपल्याला 1. पण बघा, सी द पॉइंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. पॉइंट कुठे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे tan θ कसा आहे बघा, tan θ 1 मिळाला आपल्याला. tan θ काय मिळाला, 1 मिळाला. म्हणजेच काय, tan(1) कुणाची व्हॅल्यू आहे बघा, 1 कुणाची व्हॅल्यू येते, tan(45 डिग्रीची. पण 45 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो आणि आपला अँगल कोणता आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग तिथं पण आपण हीच प्रॉपर्टी यूज करायची आहे. कोणती, tan θ ची. तर tan θ इज पिरियॉडिक फंक्शन विथ पिरियड ऑफ पाय. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतोय, tan of 180 + 45 डिग्री, 180 + 45 डिग्री. आणि आपल्याला आन्सर मिळेल बघा, tan of 180 + 45, 5 to 2 डिग्री. थीटा मिळेल बघा आपल्याला, tan θ is equal to tan of 225, therefore θ is equal to 225 डिग्री. आणि आपल्याला पॉइंट्स मिळाले, r ची व्हॅल्यू मिळालेली √2 आणि θ ची व्हॅल्यू 2 to 5 डिग्री मिळालेली आहे. बघा, थोडी वेगळी एक्झाम्पल होती दोन. इथे आपल्याला क्वाड्रंट चेक करायचाच आहे, कारण क्वाड्रंट जर आपला दिलेला पॉइंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल आणि अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर आन्सर करेक्ट नसणार आहे. आता आपण थर्ड घेतो एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघा, 5, 5. x ची पण व्हॅल्यू 5 आहे आणि y ची पण व्हॅल्यू 5 आहे. x is equal to 5, y is equal to 5. द पॉइंट लाईज इन द 5, 5 कुठे असणार, प्लस आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे द पॉइंट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. त्यामुळे r कसा मिळणार आहे बघा, x² + y², 5² + 5², 25 + 25 म्हणजे r² आपल्याला काय मिळणार आहे, 50. दिस इम्प्लाइज r is equal to √50. हेच आपण कसे लिहू शकतोय, 5√2 लिहू शकतोय. r ची व्हॅल्यू कशी घेणार आहे आपण, 5√2. 25 × 2 50. 25 चं रूट आपल्याला काढू शकतो 5. आता tan θ म्हणजेच काय, y/x. म्हणजेच काय, y/x. y ची व्हॅल्यू पण 5 आहे, x ची व्हॅल्यू पण 5 आहे, म्हणजे 1. tan θ is equal to 1. See the point lies in the first quadrant. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे, त्यामुळे tan θ कसा आहे बघा, 1 कुणाचा असतो तर 45 डिग्रीचा आहे. आणि पॉइंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि अँगल ऑल्सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. त्यामुळे ही प्रॉपर्टी यूज करायची गरज नाही. इथे प्रॉपर्टी काय यूज करायची आपल्याला गरज नाही. म्हणजेच काय मिळणार आहे, θ is equal to 45 डिग्री. आणि पोलर कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहे, r θ लिहितोय, म्हणजे r θ. पोलर कोऑर्डिनेट्स कोणती मिळणार, r ची व्हॅल्यू 5√2 आणि 45 डिग्री. 5√2 45 डिग्री. किती सिंपल एक्झाम्पल होतं बघा.
नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, 1√3. 1√3 पोलर कोऑर्डिनेट शोधायचे आहे. तिथं पण आपल्याला 1√3. x is equal to 1, y is equal to √3. आणि कुठं असणार आहे बघा 1√3. 1 पण पॉझिटिव्ह, √3 पण पॉझिटिव्ह. त्यामुळे काय झाला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला. पॉइंट कुठं असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉइंट असणार आहे. मग r ची व्हॅल्यू कशी शोधणार, r² is equal to x² plus y² which is equal to 1² plus √3² which is equal to 1 plus 3 which is equal to 4. आणि r ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला is equal to 2. 1 plus 3 is equal to 4 आणि r ची व्हॅल्यू काय मिळणार, 2 मिळाली. आता tan θ, tan θ कसा घेतो आपण, y upon x. y ची व्हॅल्यू किती आहे, √3 upon 1 which is equal to √3. tan θ is equal to √3 बघा. आणि √3 कुणाची व्हॅल्यू असते, 60 डिग्रीची. आता चेक करा, थीटा आपला पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि अँगल पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे का बघा. पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, अँगल पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळे थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 60 डिग्री. थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आणि therefore polar coordinates are, therefore polar coordinates are theta is 260 degree. 260 डिग्री. किती सिंपल एक्झाम्पल होती बघा. या एक्झाम्पल मध्ये आपण काय कन्वर्ट केलं, पोलर कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले ते पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आपण कन्वर्ट केलेले आहे. आता उलटाही क्वेश्चन येऊ शकतोय, तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स देतील आणि कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करा असं येईल बघा. क्वेश्चन कसा येईल, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, find the Cartesian coordinates of the points whose polar coordinates are given. Whose polar coordinates are given. पहिला क्वेश्चन असेल यामधला. यामध्ये आता आपल्याला अगोदरच्या मध्ये काय दिलेलं होतं, कार्टेशियन दिलेलं, आपण शोधलं पोलर कोऑर्डिनेट्स. आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट शोधायचे आहेत, दिले पोलर कोऑर्डिनेट दिलेत. पहिला असेल बघा 390 डिग्री. 390 डिग्री. गिव्हन दॅट r इज इक्वल टू किती असेल, 3 आणि थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. r थीटा आपण पोलर कोऑर्डिनेट्स कसे डिनोट करतो, r थीटा. आणि we have to find x y कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. we know आपल्याला माहिती आहे बघा, x इज इक्वल टू काय घेतो आपण, r cos theta. therefore r ची व्हॅल्यू 3 cos of 90 डिग्री which is equal to 3 cos of 90 डिग्री. cos of 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, तर 0 असते. त्यामुळे 3 into 0 x is equal to 0 आणि y is equal to r sin theta which is equal to 3 sin of 90 डिग्री which is equal to 3 sin 90 किती असतो, तर 1 असतो. sin 90 1 which is equal to 3. and therefore Cartesian coordinates, therefore the Cartesian coordinates are 0 3. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, 0 3. यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे 180 डिग्री. आता हे थोडं मदत करते, तुम्ही घरी सॉल्व करा. होमवर्क आहे छोटासा, r इज इक्वल टू 1, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री.
एक्स ची व्हॅल्यू काय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधायची आहे. कॉस ऑफ tan व्हॅल्यू 1, कॉस ऑफ 180 डिग्री आणि इथं बदल होईल 1 साइन ऑफ 180 डिग्री. यामध्ये छोटासा होमवर्क आहे. कॉस ऑफ 180 किती आहे बघा. कॉस ऑफ 180 -1 असेल आणि साइन ऑफ 180 0 असेल. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. छोटासा होमवर्क आहे, तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट शोधा. ओके, थँक्यू.